असलम शेख। अध्यक्ष महोदय, शासनाने 1071 बैठे निवासी गाडे धारकांना नवीन विक्री योजना जाहीर करून हस्तांतरित करण्याचे तसेच प्रतिमा 174 प्रमाणे भाडे घेण्यासंदर्भात मुंबई उपनगरातील malaad, मालवणी, दादासाहेब गायकवाड नगर इथे म्हाडांनी 2500 बैठी निवासी गाडे असून शासनाने 18/5/1987 रोजी शासनाने 99 व बैठी निवासी गाडे विक्री योजना लागू केली व त्यानुसार सन 1993 मध्ये गाडे धारकांना संमतीपत्रानुसार परवानगी देण्यात आली होती, परंतु सदर योजनेत प्रतिसाद मिळाल्यामध्ये 2500 पैकी फक्त 1429 लोकांनी त्याची योजनेमध्ये फायदा घेतला। बाकीचे लोक त्यामध्ये फायदा घेऊ शकले नाही, कारण त्यांच्याकडे त्या टायमाला पैसे नव्हते। आता ज्या लोकांनी त्या टायमाला पैसे भरू शकले नाही त्यांच्याकडून 174 पासून डायरेक्ट 936 रुपये प्रमाणे जे भाडे घेण्याचा म्हाडाने निर्णय घेतलेला आहे। अध्यक्ष महोदय, काही लोकांनी त्या टायमाला पैसे भरले पण पूर्णपणे भरू शकले नाही, म्हणून त्याला योजनेतून बाहेर काढणे योग्य नाही। अध्यक्ष महोदय, अख्खा मुंबई शहरामध्ये 500 पेक्षा जेवढे खाली आहेत तिथे आपण असेसमेंट बिल आकारत नाही, त्यांना आपण फ्री दिलेला आहे। पण या धारकांना ज्यांची जे एरिया आहे ते 300 पेक्षा खालीच आहे त्यांना असेसमेंट बिल लावण्यात आलेलं आहे, त्यांना सिव्हिल बिल लावण्यात आलेलं आहे। पण कुठेतरी काही योजना चालवण्यासाठी या गरिबांना डाववायचं हे खरोखर योग्य नाही। म्हणून मला शासनाकडे निवेदन करायचं आहे की 1987 मध्ये जे योजना आणली होती ज्यामध्ये बरीच लोक त्यामध्ये त्याचा फायदा घेतलेला नाही, जे उरलेले आहेत त्यांना ही योजना आणून त्यांना त्याचा फायदा मिळावा याची शासनाने दखल घ्यावी।